Brought to you by Vigard. कोणाच्या विकेट पडतील काय पडतील मतदार राजा ज्येष्ठ आहे तो ठरवतो. असं कोणी बोलून कोणाच्या विकेट पडत नाहीत. सर 6च्या 6 जागा मुंबईच्या आणि या 3 जागा ठाण्याच्या MMRDच्या हे आम्हीच जिंकू असं मुख्यमंत्री सकाळी सांगितलं. ते 50 जागा जिंकतील, 3 जागा पाकिस्तानातनं पण घेऊन 2 जागा पाकिस्तानातनं पण घेऊन येतील. त्यांचा काय भरोसा. बोगस मतदान जोरदार चालू आहे. शासकीय यंत्रणा हातात धरलेले आहेत. जिथे मतदान आपल्याला कमी होणार आहे माहिती आहे तिथे मशीन स्लो केल्या गेल्या आहेत. हे सगळं आमच्या लक्षात येतं. काही एक मत द्यायला जर 5 मिनिटं लागणार असतील तर एका तासात किती मतदान होईल? 12. पूर्ण दिवसात किती मतदान होईल? 120. आणि यादी आहे 1400ची. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वीगार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार. कसं होणार आहे? इलेक्शन कमिशन जर कोणाच्या हाताचं बाहुलं बनून तिथे काम करणार असेल, अधिकारी मुद्दामून वोटिंग स्लो करणार असतील ते इलेक्शन घेऊ नका ना, रद्द करून टाका ना. बोगस मतदान करतायत, इलेक्शन मशीन स्लो करतायत, मुद्दामून फोटोग्राफ ओळखीचा येत नाही, तुमचं वय ह्याला मॅच होत नाही. तुम्हाला काय दिलंय? 14 बी दिलेत ना. मग आधार कार्डवरती क्लिअर नाही आहे. कसली कारणं देतात निवडणूक अधिकारी? निवडणूक अधिकारी मुद्दामून प्रोसेस स्लो करता आहेत आणि हा जाहीर आरोप करतोय. ते मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात होत आहे म्हणूनच बोगस होत आहे. सगळी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावलेली आहे. सगळी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली आहे. मी सांगतो तुम्हाला 2000 लोक बाहेरनं आणली होती बोगस मतदान करायला. 10 बोगस मतदान महाराष्ट्र शाळेमध्येच झालेले आहेत. सर एकीकडे प्रचार संपलेला आहे पण प्रचाराच्या वेळी अनेक दिग्गज नेते महाविकास आघाडीकडून उतरले होते. काय वाटतं, काय वातावरण आहे? हे बघा, निवडणूक फ्री फिअरलेस झाली पाहिजे. हे असं दमदाटी करून पोरं घुसवून असं मतदान होत नाही. दहशतीने देश जिंकता आला असतो. ठाण्याच्या लोकसभेबद्दल तुमचं काय म्हणणं? असं लोकसभा काय कन्क्लुजन वगैरे 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 ते जनता डिसाईड करते. ते काय आपण डिसाईड करत नाही. प्रत्येकजण आशावादी असतो की आमचा उमेदवार राजन विचारे जिंकेल. पण ज्या पद्धतीने यंत्रणा वापरली जाते ती लाज आणणारी गोष्ट आहे. शासनाचा इतका हस्तक्षेप निवडणूक प्रक्रियेत चांगला नाही. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वीगार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार. अमरपट्टा कोणीही घेऊन आलेला नाही सत्तेचा. हे अधिकाऱ्यांनी पण लक्षात ठेवावं. पोलीस अधिकारी असो नाहीतर तिथले आतमधले कर्मचारी असो, सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेला नाही. मुद्दामून वोटिंग स्लो केलं जात आहे. अगदी मराठी वस्त्यांमध्ये पण जिथे कळतंय की आपल्याला होत नाहीये तिथे पण वोटिंग स्लो केलं जात आहे. राज ठाकरेंना कोणाचा पाठिंबा आहे हे त्यांच्या मतदानावरनं, त्यांच्या उमेदवारांवरनं आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवरनं कळतं. राज ठाकरेंना फक्त स्वतःचा पाठिंबा आहे कारण का ते म्हणजे विश्व आहेत. अहम ब्रह्मास्मी. जग काय नाही त्यांच्यासमोर. त्यांनी ती काय उठा दुपारी घ्या सुपारी. पण त्यांचा सुपारीचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का? ती कतरल्यानंतर सगळीकडे जाते. एकदा इकडे जाते, एकदा तिकडे जाते, एकदा तिकडे जाते, एकदा तिकडे जाते. त्यांची सुपारी त्यांच्याच लक्षात येत नाही कुठली वाजली आहे. मला तर वाटतंय बीजेपीने राज ठाकरेंना सुपारी दिलेली ठाण्याचं वातावरण खराब करण्याची. राडा झाला. कोणी कोणाला मारलंय? Brought to you by Vigard.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.